मुंबईतील जुहू परिसरातील बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर 1 फेब्रुवारीच्या पहाटे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे। 4 वेळा गोळीबाराचा आवाज आल्याचं म्हटलं जातंय। या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही। दरम्यान या घटनेदरम्यान रोहित शेट्टी घरात होता की नाही हेही अद्याप स्पष्ट झालं नाही। गोळीबारामागील हेतू अद्याप समजू शकलेले नाही असं पोलिसांनी सांगितलं। जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक संभाव्य दृष्टिकोनाचा शोध घेत आहेत। तसंच शेट्टीच्या जुहू टॉवर भोवती कडक सुरक्षा तैनात करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। रोहित शेट्टीच्या घरावर 3 बुलेटच्या खुणा सापडल्या आहेत। तपास पथक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी केली जात आहे। तसेच बंगल्यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे। रोहित शेट्टीचा 2024 साली सिंघम अगेन हा चित्रपट आला होता। या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं होतं। यामध्ये अजय देवगन, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि जॉकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत। जवळजवळ 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाचे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 400 कोटी रुपये इतके होते। या ॲक्शन चित्रपटाला रोहित शेट्टी पिक्चर्स, रिलायन्स एंटरटेनमेंट, जिओ स्टुडिओज आणि देवगन फिल्म्स यांनी संयुक्तपणे पाठिंबा दिला आहे। तसेच सध्या तो मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट काम करत आहे। या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम IPS राकेश मारिया यांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे। शेट्टीने नुकतीच GMC हमर EV ही अलिशान इलेक्ट्रिक SUV कार देखील खरेदी केली आहे। भारतात या कारची किंमत सुमारे 4.57 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या गाड्या असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक ठरला आहे। रोहितकडे याआधी फोर्ड मस्टँग, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज बेंज, AMG G63 आणि लंबोर्गिनी यांसारख्या काही अनेक महागड्या गाड्या आहेत। या गाड्यांची किंमत 80 लाखांपासून 3.5 कोटी रुपयांपर्यंत आहे। रोहित शेट्टी अनेकदा त्याच्या कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो। अशातच त्याचा GMC हमर EV मधून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे।